एक मिनिट बोला. प्रतिक्रिया अशी आहे की माझ्या वकील बांधवांनी आणि भगिनींनी व ज्युनियर सिनियर लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास अतिशय महत्वाचा आहे. कारण जेव्हापासून निवडणुका होत आहेत तेव्हापासून जर आपण बघितल्या सर्व निवडणुका तर सांगण्यास आनंद होत आहे की 107 मतांचं लीड अध्यक्षपदाला आजपर्यंत मिळालेलं नाही. आणि दुसरं सांगायचं तर 2023-24 साली मी कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष होतो त्यावेळी पण सुद्धा ह्या वकील बांधवांनी मला 203 पैकी 183 मतांनी निवडून दिलं होतं. या वकील बांधवांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. आता जर तसं बघितलं तर 2023-24 साली आमच्या अध्यक्ष व कार्यकाळात येथे सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्टाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता आपण बघतो सर्वजण की दिवसेंदिवस न्यायालयाचा व्याप वाढत आहेत, न्यायालय वाढत आहेत. तर आपल्याला वरती 3ऱ्या मजल्याची मंजुरी मिळालेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला अजून कोर्ट हॉल तयार करायचे आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं ही आपली जुनी इमारत आहे त्या ठिकाणी सुद्धा काही एरिया हा हेरिटेज आहे तर काही एरियामध्ये आपण त्याचं बांधकाम करून तिथे वाचनालय, कॅन्टीन अशा सुविधा करू शकतो. त्यानंतर पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. तर मला कारकुनांचा प्रश्न आहे तर मला असं सांगायचं आहे जास्त हे सर्व प्रश्न मला माहिती आहेत. प्रश्न सांगण्यापेक्षा हे प्रश्न मी कसे दूर करेल याचा मी उद्यापासून कामाला लागणार आहे. कार्यकारिणीमध्ये जर बघितलं तर सदस्यपदी रवींद्र नायकोडी, अब्बास सय्यद, नरेंद्र सदाकाळ हे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यानंतर ग्रंथपालपदी संकित नानावटे निवडून आलेले आहेत. ऑडिटर साठी शमीम इनामदार या मॅडम निवडून आलेले आहेत. सेक्रेटरी साठी बिनविरोध झालेला आहे ते पुराणिक नलावडे आलेले आहेत निवडून. खजिनदार सिद्धेश वागुले बिनविरोध झालेले आहे. सहसेक्रेटरी तृप्ती परदेशी मॅडम बिनविरोध झालेले आहेत. त्यानंतर उपाध्यक्षपदी लोके सर आणि शेरकर मॅडम निवडून आलेले आहेत. तर माझं सर्वांना सांगणं आहे की तुम्ही जो विश्वास ठेवलाय तो तसाच ठेवा आणि ह्या सर्व कार्यकारिणीला मी बरोबर घेऊन काम करेल. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अध्यक्ष प्रत्येक जण सदस्यापासून उपाध्यक्ष हेच सांगत होते की अध्यक्षांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू. तर मी सर्वांना सांगतो खांद्याला खांदा देण्याची वेळ आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं मी शेवटाला येतो हा विजय, हा माझा विजय मी अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. या विजयाचा मी कुठेही उत्सव साजरा करणार नाही, करत नाही. कारण हा जो विश्वास दाखवलेला आहे हा माझ्या साधेपणाला दाखवलेला आहे. ट्रॉफी आणू आपण. बोल तुला बोलायचं जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी माझी आज निवड झाली. माझ्या निवडीमध्ये जुन्नर बारचे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ज्युनियर सिनियर यांचा मोठा सहभाग आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी सिनियर ॲडव्होकेट माजी अध्यक्ष कैलास देवराम पानसरे, त्याचबरोबर इतर सर्व माजी अध्यक्ष यांचा मोठा सहभाग आहे. त्याचबरोबर माझी केडी गँग जी आहे त्याचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे हा विजय या गँगनी
हा विजय मला मिळवण्यास सहकार्य केलं. त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलो आहे. त्या सर्वांचे आणि इतर बारमधल्या सर्व माजी अध्यक्ष आणि सेक्रेटरी किंवा भारतीय सर्व पदाधिकारी यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जुन्नर बार असोसिएशनच्या 2026च्या निवडणुकीमध्ये मी ॲडव्होकेट नीलमणी शेरकर मला सर्व वकील बांधवांनी उपाध्यक्षपदी निवडून दिलं. त्याबद्दल मी माझ्या सगळं ज्युनियर सिनियर सर्व वकिलांचे मी खूप खूप आभार मानते. त्यांचे माझ्यावर बंधू भगिनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सगळ्यांनी मला निवडून दिलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार मानते. यावेळी माझ्या सगळ्या महिलांनी एक मताने आम्ही निवडून एकजुटाने आम्ही दाखवून दिले की महिला काय करू शकतात. आणि सर्व वकील बंधूंनी देखील मला खूप साथ दिली. त्याच्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.